हॉटेल किंवा ढाब्यावरच्या भाज्या आपल्याला सर्वांनाच आवडतात, कारण का तर त्या मस्त चमचमीत, रसरशीत आणि मलईदार असतात. तर आज आपण अगदी घरच्या घरी मस्त ढाबा स्टाईल किंवा पंजाबी स्टाईल म्हणा असा मसाला राजमा बघणार आहोत. इथे मी रात्री 1 वाटी राजमा भिजत घातला होता आणि तो सकाळी कुकरमध्ये 2 शिट्ट्या घेऊन हा शिजवून घेतला आहे. त्यामध्ये शिजवताना मीठ घातलेलं आहे. राजमा असा मऊ शिजला गेला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 1 चक्री फूल, दालचिनी, 1 मसाला विलायची, 2 हिरव्या विलायच्या, 4 ते 5 लवंगा आणि 4 ते 5 मिरे घ्यायचे आहेत. मसाला विलायची आपल्याला थोडीशी अशी फोडून घ्यायची आहे. विलायची फोडून घातल्यामुळे विलायचीचा फ्लेवर मस्त आपल्या राजमामध्ये उतरतो. आता हे मसाले छान आपल्याला तेलावर परतून घ्यायचे आहेत, म्हणजेच फुलू द्यायचे आहेत. मसाले चांगले फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा इथे मी उभा पातळ चिरून घेतलेला आहे. कांदे इथे मी मोठ्या आकाराचे 2 घेतलेले आहेत. ते आता आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत. कांद्याचा रंग आपल्याला फार काळसर करायचा नाही, अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंतच आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. साधारण 5 मिनिट आपल्याला हा कांदा परतायचा आहे. गॅसची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे. महत्त्वाची टीप, कांदा खूप जास्त परतला तर कोणतीही भाजी कडसर लागते. त्यामुळे कांदा हा प्रमाणातच परतायचा आहे. यामध्येच आपल्याला 5 ते 6 काजू घालायचे आहेत आणि ते सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे आहेत. इथे मी लाल टोमॅटो हा बारीक चिरून घेतलेला आहे, साधारण 1 वाटी. तो सुद्धा अगदी शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी कढईवर आपल्याला झाकण ठेवायचे आहे. अगदी 2 मिनिटात हा टोमॅटो आपला शिजेल. आता टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आता भाजलेले हे सर्व मसाले आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा मसाला मस्त बारीक असा वाटून घ्यायचा आहे. वाटताना गरज लागल्यास तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी घालू शकता, म्हणजे ही पेस्ट अगदी स्मूथ बनेल. हा मसाला वाटताना मिक्सरच्या भांड्यामध्येच मी अर्धा ते पाऊण चमचा कश्मीरी लाल तिखट घालत आहे. कश्मीरी लाल तिखटामुळे ग्रेव्हीला मस्त लाल कलर येतो. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसण आणि अद्रक घालत आहे. तो मसाल्यामध्ये घालायचा विसरला आहे, म्हणून मी पुन्हा हा बारीक करून घेत आहे. राजमा बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरे थोडे फुलू द्यायचे आहेत. त्यानंतर तयार केलेली लसण अद्रकाची पेस्ट घालायची आहे. ती चांगली परतून घ्यायची आहे. आता आपल्याला गॅस लहान करायचा आहे. लसण अद्रकाची पेस्ट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटोचं वाटण जे तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. मंद आचेवरच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. वाटणात आपण काजू घातल्यामुळे हे वाटण कढईला लागू शकतं, त्यामुळे हे सारखं आपल्याला असं हलवत राहायचं आहे. हे वाटण परतण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं लागतात. वाटण परतत असताना याला छानपैकी तेल सुटते आणि कढईपासून हे वाटण वेगळे होते, म्हणजेच आपलं हे वाटण छानपैकी परतले गेलं आहे. यामध्ये पुन्हा मी अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घालत आहे. तिखट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या राजमाला छान कलर येईल. त्यानंतर यामध्ये शिजवलेला राजमा घालायचा आहे आणि याची ग्रेव्ही तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ ठेवायची आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे असे चांगले ढवळून घ्यायचे आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घालताना अंदाजानुसारच मीठ घालायचे आहे, कारण राजमा शिजवताना मी इथे पाव चमचा मीठ घातले होते. आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि 2 ते 3 मिनटं हा राजमा शिजवून घेणार आहोत. लक्षात असू द्या, इथे मी फक्त खडे मसाले घातलेले आहेत, इतर कोणताही मसाला घातलेला नाही. तरी देखील हा राजमा खूप 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 टेस्टी झालेला आहे. इथे आपला
ढाबा स्टाईल मसाला राजमा तयार झाला आहे. धन्यवाद.